लोहगडवर आल्यावर आपल्याला एक मकबरा दिसतो आणि एक वर गेल्यानंतर छोटीशी कबर दिसते. ती कोणाची आहे काय आहे ते बघूया आजच्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. धुक्यामागे लपलेला सह्याद्री आणि त्याच्यात कणखणीत उभा असलेला आपला लोहगड. आता आपण पोहोचलोय लोहगडाच्या माथ्यावर, म्हणजे एकदम वरच्या भागावर. पण इथं आल्यावर आपल्याला दिसला मकबरा. तर तो मकबरा कोणाचा असेल? इतिहासकार म्हणतात की हा छत्रपती शिवाजी महाराजांनी गड घेतला तेव्हापासून, त्याच्या आधीपासूनचा आहे. पण खरं तर महाराजांनी पाडून मंदिर का नाही बांधलं? तर आपले महाराज तसे नव्हते. आपल्या महाराजांनी धर्म राज्यापेक्षा स्वराज्य निर्माण केलं. आपल्या महाराजांच्या कुठल्याही किल्ल्यावर बघा आपल्याला एखादी कब्र किंवा असं काहीतरी बघायला भेटतं आणि सोबतच मंदिरं तर असतातच. भावांना आता इथून पुढं आपण निघालोय. डाव्या बाजूनं गेल्यानंतर आपल्याला इकडं महादेव मंदिर आणि त्र्यंबक तलाव बघायला भेटणार आहे. प्रत्यक्षात हा शिवकालीन पाण्याचा साठा आहे, जिथे त्या काळी सैनिकांसाठी पाणी जमा करून ठेवले जात असे. त्र्यंबक तलावाकडे जात असताना हे बघा इकडनं दिसणारा नजारा बघा, आणि हे आहे महादेव मंदिर आणि याच्याच बाजूला आहे त्र्यंबक तलाव. आता याचं नाव त्र्यंबक तलाव का पडलं असेल तर ते तुम्हाला नावावरून समजूनच जाईल. या तलावाचा छोटा व्हिडिओ काढून मी निघालो या लोहगडच्या एकदम उंच ठिकाणाकडे, जिथे आहे एक छोटीशी कब्र. खरं तर ही दर्गा पीर जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापूर्वीचंच आहे आणि बहुतेक ती सांगता येत नाही कोणाचं आहे काय आहे. त्यामुळं महाराजांनी फक्त कुणाचं धार्मिक स्थळ पाडून मंदिर बांधलं नाही असं कोणत्याही किल्ल्यावर आपल्याला बघायला भेटत नाही. हे एखाद्या सुफी फकीर किंवा जुना कमांडर यांची समाधी असल्याची शक्यता आहे. त्यांच्यासाठी तो धार्मिक प्रश्न नव्हता, तो वीरांचा सन्मान होता. त्यामुळे महाराजांनी अशा गोष्टींचा सन्मान करत असो. मित्रांनो, महाराजांनी लोहगड हा चोख संरक्षणासाठी महत्त्वाचा किल्ला होता, म्हणून यासाठी त्यांनी फक्त दरवाजे मजबूत करणं, तटबंदी बांधणे, पाण्याची सोय करणे, सैनिकांना व्यवस्था देणे यांकडे जास्त लक्ष दिले. तर मित्रांनो, हा समोर जो दिसतोय तो आहे 16 कोणी तलाव. तर आता याला 16 कोणी तलाव का नाव दिलं हे आपण बघू. खरं तर ही वीर बावडी 16 बाजूंनी बांधलेली आहे, म्हणून याला 16 कोणी बावडी म्हणतात किंवा वीर म्हणतात. यामध्ये उतरण्यासाठी दोन्ही साईडने पायऱ्या बांधलेल्या आहेत आणि इसवी सन 1789 मध्ये नाना फडणवीस म्हणजेच बालाजी जनार्दन भानू यांनी बांधून घेतली आहे असा शिलालेख या विहिरीमध्ये दिसतो. इतक्या उंचावर अशी मजबूत आणि कलाकुसरीची बावडी बांधणे म्हणजे त्या काळातील मराठ्यांचे कौशल्यच दाखवते. तर चला आता इथून पुढे जाऊ. इथून पुढे निघाल्यानंतर मित्रांनो आपण जाणार थेट आता विंचूपाड्याकडे. पण आजच्या भागात इथेच थांबू, उद्याच्या भागात आपण विंचूपाडा बघू. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू उद्याच्या भागात. जय शिवराय.